नमस्कार. आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा अभ्यास आपण मागील 2 व्हिडिओमध्ये केलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा अभ्यास करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण 2 भागांमध्ये माहिती पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा भाग भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या 2 मुद्द्यांच्या आधारे आपण हा पाठ पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यामध्ये अभ्यास करत असताना 3 काळाचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ अशा 3 काळांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. प्रथम आपण या ठिकाणी प्राचीन काळातील इतिहास लेखन याची माहिती घेऊया. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वजांचे जे पराक्रम होते किंवा दैवत परंपरा होत्या किंवा सामाजिक स्थित्यंतरे होती, यांच्याविषयी प्राचीन भारतामध्ये ज्या काही कृती केल्या जात होत्या किंवा ज्या स्मृती जपल्या जात होत्या, त्या स्मृती जपण्याचं काम हे मौखिक परंपरेने केले जात होते, म्हणजेच तोंडी काम केलं जात होतं. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये जी आपणाला लिखित साहित्य संपदा प्राप्त झाली किंवा मिळाली, त्यातून ही लेखन कला पूर्वीच्या काळामध्ये अस्तित्वात होती असं आपल्या लक्षात येतं. परंतु त्याची लिपी कोणती होती, ही लिपी वाचण्यामध्ये अजूनही यश मिळालेलं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये तोंडी पद्धतीनं परंपरा जपल्या जात होत्याच, परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या लेखांच्या आधारे पूर्वीच्या काळामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून लेखनकला अवगत होती किंवा लेखनकला अस्तित्वात होती हे आपणाला या ठिकाणी लक्षात येतं. भारतामध्ये सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य जे सापडतं ते आपणाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सापडतं आणि सर्वात जास्त लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या सहाय्यानं सापडतं किंवा कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतं. मौर्य सम्राट अशोक जो आहे, या अशोक राजाच्या काळापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून हे लेख आपणाला प्रस्तरांवरती या ठिकाणी सांगितलेल्या प्रस्तरावरती किंवा दगडी स्तंभावरती कोरलेले आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये लिखाणकाम हे प्रस्तर किंवा दगडांवरती केलं जात होतं आणि कोरीव लेखामध्येच हे लिखित साहित्य आपल्याला सापडलेलं पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपल्याला मी सम्राट अशोकाचं चित्र या ठिकाणी दाखवतो. हे सम्राट अशोकाचं चित्र आहे आणि याच्या काळापासूनच सर्वात लिखित साहित्य हे आपल्याला कोरीव स्वरूपामध्ये सापडतं. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची जी नाणी आहेत, ती धातूची नाणी मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात आणि यातून सर्वात महत्वाची असणारी ऐतिहासिक माहिती मिळते. या ठिकाणी एक नाण्यांचं चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढील भाग बघूया. या ठिकाणी ही नाणी आहेत, त्याचबरोबर हे ताम्रपटाचे चित्र आहे, यावरती सुद्धा काही ना काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक ताम्रपट आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. हे असे 2-3 चित्र आपण पाहिल्यानंतर याच्यावरती पूर्वीच्या काळामध्ये जे काही लिखाण काम केलं जात होतं त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यातून ऐतिहासिक जी माहिती मिळते, आपल्याला काय माहिती मिळते तर वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजतात. त्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की राजाचा काळ जो आहे तो राजाचा काळ समजतो, त्याची वंशावळ समजते, त्याचा राज्यविस्तार कोणत्या पद्धतीनं होता, कुठपर्यंत होता याची माहिती मिळते. त्या काळातील जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था याची माहिती आपल्याला मिळते. राजकीय घडामोडी ज्या होत्या त्या महत्वाच्या राजकीय घडामोडी यांची माहिती मिळते. सामाजिक रचना ज्या आहेत, तत्कालीन सामाजिक रचना असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्या काळामध्ये असणारी सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ
यासारख्या महत्वाच्या बाबींची माहिती आपणाला अशा प्रकारच्या नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यांवरती केलेल्या लिखित साहित्यावरून आपणाला ती प्राप्त होते. त्यानंतर प्राचीन भारतामध्ये जे इतिहासाची साधनं होती, प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत, पुराण किंवा जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ असतील आणि या धर्मग्रंथांबरोबरच ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे जे साहित्य होते, तसेच परकीय प्रवासांची प्रवास वर्णने जी होती, ही इतिहास लेखनाची महत्वाची साधनं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो कोणता आहे तर हे समजून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. सोह गौडा ताम्रपट या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा ताम्रपट काय आहे तर हा ताम्रपट सर्वात महत्वाची माहिती इथं दिलेली आहे. हा कोठे सापडलेला आहे तर हा गोरखपूर उत्तर प्रदेश मधील जो भाग आहे तिथं हा सापडलेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते, बरोबर आहे. आणि त्यानंतर या ताम्रपटावरील कोरीव लेख हे ब्राह्मी लिपीतील आहेत असं सांगितलेलं आहे. कोणत्या लिपीमध्ये आहेत तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. लेखाच्या सुरुवाती जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असणारा वृक्ष तसेच पर्वत ही चिन्ह प्राचीन आहेत आणि नाण्यांवरती सुद्धा ही आढळतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ही चिन्ह फक्त या ताम्रपटावरतीच आहेत अशी नाही आहेत तर विविध नाण्यांवरती सुद्धा आढळत आहेत. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारी चिन्ह हे कोटा घराचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. आणि कोटा घरात मधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखामध्ये दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. म्हणजे संपूर्ण हा जो ताम्रपट आहे या ताम्रपटांवरती ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले हे साहित्य आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश, वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना आपणाला पाहायला मिळतात. पुढील भाग आपण पाहूया. प्राचीन काळातील राजांची जी चरित्र होती ती चरित्र तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनातील महत्वाचे टप्पे आहेत. म्हणजे प्राचीन काळामध्ये राजांची चरित्र सांगणं, त्यांचा घराण्यांचा इतिहास सांगणं हा सर्वात महत्वाचा भाग होता. हा बाणभट्ट आहे आणि या बाणभट्टानं हा कोणत्या काळामध्ये होऊन गेला तर बाणभट्ट हा इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेला आणि हा संस्कृत कवी होता. आणि या संस्कृत कवीने लिहिलेले हर्षचरित हे जे संस्कृत काव्य होते हे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्राचीन काळानंतर पुढील जे इतिहास लेखनाचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. त्या संदर्भानं आपण या ठिकाणी माहिती पाहूया. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण जो होता त्या कल्हणाने लिहिलेला राजत रंगिनी हा जो काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन कशा पद्धतीने करावे या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगणारा हा जो ग्रंथ आहे. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलाच्या आधुनिक नोंदी, स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सा अभ्यास करून त्याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्या या ग्रंथामध्ये त्याचा या संपूर्ण गोष्टींचा म्हणजे कोरीव लेखांचा, नाण्यांचा, प्राचीन वास्तूंचा, वेगवेगळे तिथं सापडलेल्या अवशेषांचा, या काही नोंदींचा उल्लेख आपल्याला राजत रंगिनी या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी पाहू शकतो ते चित्र मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतोय. कल्हण राजत रंगिनी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आधुनिक इतिहास लेखनाशी नाते सांगणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मुस्लिम इतिहासकार जे होते त्यांच्यावरती अरबी आणि फारसी इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्यांचा प्रभाव असलेला दिसतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मध्ययुगीन इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. आणि हा जो जियाउद्दीन बर्नी होता त्यानं लिहिलेला ग्रंथ तारिकी फिरुजशाही या ग्रंथात
त्याने इतिहास लेखनाचा हेतू काय आहे तो हेतू स्पष्ट केला आणि त्यामध्ये त्यानं असं सांगितलेलं आहे की राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे, कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून फक्त इतिहास संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे, चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही करायला हवे, असं तारिक-ई-फिरोजशाही या ग्रंथामध्ये झियाउद्दीन बर्नी या मुस्लिम इतिहासकाराने आपले मत मांडलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती असतील, अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, संत असतील, महात्मे असतील, यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा, असं झियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने सांगितले. आणि बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती अधिक विस्तारत गेली. मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती, त्यांच्या बद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले आणि त्याखेरीज त्यांच्या वर्णनात पद्य उतारे, सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत त्या काळामध्ये सुरू झाली. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता बाबर, याच्या आत्मचरित्र आहे तुझुक-ई-बाबरी, ते आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे या तुझुक-ए-बाबरी या आत्मचरित्रामध्ये काय आहे तर युद्धाचे वर्णन, त्यानं केलेलं युद्ध असेल, त्यानं केलेला प्रवास असेल, प्रवासाच्या दरम्यान त्यानं दिलेल्या प्रदेशांच्या भेटी असतील, शहरांच्या भेटी असतील, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था असतील, तिथं असणाऱ्या लोकांचे रीतिरिवाज असतील, तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती सृष्टी असेल, यांचं बारकाईनं त्यानं निरीक्षण केलं आणि त्याचं वर्णन या बाबरानं तुझुक-ई-बाबरी या आपल्या आत्मचरित्रामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. हे माहिती आहे का तुम्हाला, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी अल्बेरुनीने विविध ज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी, भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासिर, मिन्हाज-ई-सिराज लिखित तबाकत-ई-नासरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुझुक-ई-तिमुरी हे तैमूरलंग यांचे आत्मचरित्र, याया बिन अहमद सरहिंदी लिखित तारिक-ई-मुबारकशाही यासारखे महत्वाचे ग्रंथ आपणाला पाहायला मिळतात, जे परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देण्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडाविषयीची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्वाची साधनं आहेत. इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा, डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी काही आहेत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान, निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील काही इतिहासकार होते, ज्यांनी मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन जे आहे या इतिहासकारांचं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढील भाग आपण या ठिकाणी पाहूया, जो महत्वाचा आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा जो आहे हा महत्वाचा भाग आहे. आधुनिक नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्या माहितीच्या विश्वासार्हतेची केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती होती. आणि ही संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे अबुल फजल यानं केलेलं काम हे महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये त्यानं लिहिलेला जो अकबरनामा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहित असताना त्यानं आधुनिक नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केलं आणि त्याच्या विश्वासार्हतेची चौकशी केली, छाननी केली आणि ही संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित वास्तववादी होती असे मानले जाते. त्यानंतरचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीची लेखन आपणाला बखरीमध्ये वाचायला मिळते. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत आणि यातील एक महत्वाची बखर म्हणजे सभासद बखर, ती आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी चित्र सुद्धा आहे सभासद बखरीचं.
मी ते तुम्हाला या ठिकाणी साईडला घेऊन दाखवतो. कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदरची बखर ही राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती देण्याच्यासाठी यातून आपणाला ही बखर लिहिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, त्यामध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. त्याचबरोबर पानिपतची बखर अशी स्वतंत्र पानिपतचं माहिती देणारी सुद्धा बखर आपल्याला पाहायला मिळते. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकर घराण्याची माहिती, त्यांचं समाजाप्रतीचं योगदान अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आणि बखरीचे वेगवेगळे प्रकार आपणाला पाहायला मिळतात. त्यामध्ये चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, त्यानंतर प्रसंग वर्णनात्मक, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियतपर बखर, पौराणिक बखर आणि राजनीतीपर बखर असे बखरीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनामध्ये महत्वाचे होते. आणि त्या दृष्टीनं आपणाला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा, भारतीय इतिहास लेखनाचा अभ्यास करण्यासाठी या बखरींचं महत्वाचं योगदान पाहायला मिळतं. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ यांच्या संदर्भानं माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह. थँक्यू, धन्यवाद.